चला, महत्त्वाची अशी अपडेट आहे रेशन कार्डबाबत. तर रेशन कार्डवर 2025 मध्ये महत्त्वाची ही अपडेट आहे. तर कोणत्या 3 कुटुंबांना मोफत राशन मिळणार, शिधापत्रिकेच्या नव्या नियमात झाला बदल, जाणून घ्या. तर ही सर्व माहिती यात मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहणार. शिधापत्रिकेच्या नव्या नियमात झाला बदल, जाणून घेऊया अधिक माहिती. तर बघा, राशन कार्ड योजना ही गरीब आणि गरजू लोकांसाठी, नागरिकांसाठी एक महत्त्वाची आधार प्रणाली आहे. अलीकडेच केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी काही नियम जारी केले आहेत, ज्याचा उद्देश अन्न वितरण व्यवस्था अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनवण्याचा आहे. तर बघा काय आहे अपडेट. तर नवीन नियमांचे ठळक मुद्दे बघूया. अनिवार्य आहे ई-KYC. तर ई-KYC सर्वांनी करा, ते नेहमी अनिवार्यच आहे, हे सर्वांना माहिती आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना त्यांची ओळख पडताळणीसाठी ई-KYC करणे अनिवार्य आहे. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत कोणत्याही शिधापत्रिकाधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल, असे त्यांनी सांगितले होते. तर त्याच्यामुळे आतासुद्धा वेळ आहे. तर 2025 मध्ये जानेवारी महिन्यात तुम्ही ई-KYC करून घ्या. अन्नधान्य वाटपांची नवीन प्रक्रिया. तर यापुढे कोणत्याही शिधापत्रिकाधारकाला धान्य स्लिपशिवाय धान्य दिले जाणार नाही. बघा, जे स्लिप असते ते धान्य वाटप करणारा देणार, त्याच्याशिवाय तुम्हाला धान्य मिळणार नाही. वितरण व्यवस्थेत पारदर्शकता राहावी यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. तर तुम्हाला आधी स्लिप घ्यावी लागेल, त्याच्यानुसार धान्य तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या नावावर जेवढे येणार तेवढे. पात्रता निकष बघा, आर्थिकदृष्ट्या घटकातील लोकांना केले जाईल. तर जर एखाद्या व्यक्तीकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर ती राशन कार्डसाठी पात्र ठरणार नाही. बघा, ज्यांच्याकडे 2 हेक्टर म्हणजेच 2.5 एकरचा 1 हेक्टर, तर 2 हेक्टर म्हणजे 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त, 5 एकरपर्यंत दिलं जाणार. त्याच्यापेक्षा जास्त जमीन असेल तर त्यांना राशन कार्ड मिळणार नाही, म्हणजे ते राशनसाठी पात्र राहणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर असं अपडेट गव्हर्नमेंटनी जारी केली आहे. तर बायोमेट्रिक पडताळणी. तर राशन मिळवण्यापूर्वी बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. शिधापत्रिका योग्य व्यक्तीद्वारेच वापरली जात आहे याची खात्री करण्यासाठी ही पायरी आहे. त्याच्यामुळे KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड आणि मोबाईल लिंकिंग. तर सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक रेशन कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. आधार कनेक्शन करणे जरुरी आहे. त्याच्यामुळे हे पण महत्त्वाचा नियम आहे आणि महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी. आधार कार्ड आणि मोबाईल लिंक करणे. आधार कार्ड म्हणजे आधार नंबर आणि मोबाईल नंबर त्याच्यासोबत लिंक करणे. पात्रता आणि नियम बघा, अर्जदाराला कायमस्वरूपी रहिवासी असणे बंधनकारक आहे. शिधापत्रिकेसाठी अर्जदाराने भारताचा कायम रहिवासी असणे अनिवार्य आहे. तो कायम रहिवासी असला तरच त्याला राशन मिळणार. आर्थिक स्थिती तपासणी बघा, मजूर किंवा मजूर वर्गातील लोक या योजनेसाठी पात्र असतील आणि कुटुंबातील आर्थिक स्थिती तपासल्यानंतरच त्यांना रेशन कार्ड दिले जाणार. सरकारी उत्पन्नाची लाभ न मिळण्याची अट बघा, कोणत्या म्हणजे कशा परिस्थितीत तुम्हाला लाभ मिळणार नाही. जर एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल किंवा सरकारी पेन्शन घेत असेल तर ती रेशन कार्डसाठी पात्र ठरणार नाही, म्हणजे त्यांना लाभ मिळणार नाही. अशा पद्धतीची नवीन अपडेट आहे. हे सर्व मुद्दे आता आलेले आहे 2025 मध्ये. आधार लिंक करा मोबाईल नंबरला आणि ई-KYC करा आणि बायोमेट्रिक पडताळणी. आणि सर्व ऑनलाईन आहे आता, त्याच्यामुळे लगेच काम होतात. त्याच्यामुळे हे सर्व करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतेही अडथळे येणार नाही. चला, भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओत. नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.